निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या देवलाई तांडा या परिसरातला हा व्हिडिओ असल्याची चर्चा आहे आणि थेट पैसे वाटप होत असल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय। संजय शिरसाट यांच्याकडून पैसे वाटप केले जात असल्याचा अंबादास दानवे यांनी या संदर्भात आरोप केलेला आहे। निवडून आलं बरोबर धनुष्यबाणचं संजय शिरसाट याच्या ऑफिसवर मी तुम्हाला जाऊन आपली जिम्मेदारी राहिली पाण्याचा नळ आणतो मतदान एक शूटिंग करा। छत्रपती संभाजीनगर मधला हा व्हिडिओ आहे। निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि देवलाई तांडा या परिसरातला व्हिडिओ असल्याची चर्चा आहे। थेट पैसे वाटप होत असल्याचं या व्हिडिओमधून दिसतंय आणि हे संजय शिरसाट यांच्याकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। झी 24 तास मात्र या व्हिडिओची पुष्टी करत नाहीये। या व्हिडिओमध्ये संवाद आपण ऐकू शकत असाल। छत्रपती संभाजीनगर मधला हा व्हिडिओ आहे। एका तांड्यातला हा व्हिडिओ आहे। देवलाई तांडा परिसरातला हा व्हिडिओ असल्याची चर्चा आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये निवडणुकीच्या आधी मतदानाच्या आधी पैसे वाटप होतोय असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झालेला आहे आणि थेट पैसे वाटप होत असल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय। या संवादामधून लक्षात येतंय संजय शिरसाट यांच्याकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला अंबादास दानवे यांनी। आणि विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर थेट संभाजीनगर मधून सध्या जोडले गेले। जाणून घेऊया आणखी काही तपशील। विशाल, निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। देवलाई तांडा परिसरातला असल्याचं कळते, काय नेमके तपशील आहेत? नुकतीच याबाबत संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी आता पत्रकार परिषद घेतली आणि व्हिडिओ आम्ही पाहिलाय आणि तातडीने आमचं पथक तिकडे कारवाईसाठी रवाना केल्याचं सांगितलंय। देवळाई तांडा या परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामध्ये दिसणारा एक हिवाळे म्हणून कार्यकर्ता आहे, तो भाजपचा माजी नगरसेवक असल्याचाही आरोप होता। या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांनी चौकशी सुरू झाली आहे। मात्र निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करण्याचा अशा पद्धतीचा हा संभाजीनगरचा दुसरा व्हिडिओ आहे, त्यामुळे निश्चितपणे यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाहीये, मात्र आता आमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांकडून या संदर्भातली दखल घेतलेली आहे। पथक चौकशीसाठी पोहोचलेलं आहे।